शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे व त्यांचा मुलगा प्रशांत लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत अनुदान लाटल्याचे पत्रकार परिषद घेऊन मान्य केले आहे। आता आमच्या इतर प्रश्नांचा खुलासा समोरासमोर युक्तिवाद करून करावा असे जाहीर आव्हान शेतकरी संघटनेचे नेते आणि स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट आणि नेवासे तालुका ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे प्रमुख डॉक्टर भारत कर्डक यांनी दिले आहे। खासदार सदाशिव लोखंडे यांनी खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनी मार्फत केंद्र शासनाचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेऊन कांदा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला। शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा, त्यांचे दर स्थिर राहावे आणि याचा फायदा सामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठीची ही योजना आहे। मात्र त्यांनी हे अनुदान घरातील उत्पादक कंपनीद्वारे लाटण्यासाठी खासदार पदाचा दुरुपयोग केला असा आरोप दोघांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन केला होता। त्यावर लोखंडे यांनी खुलासा केला आणि अनुदान खेमानंद कंपनीला मिळवून दिल्याचे मान्य केले। कर्ज आणि अनुदान मात्र नियमानुसार घेतले आहे अशी भूमिका त्यांनी मांडली। त्याला उत्तर म्हणून आता पुन्हा नगरमध्ये हॉटेल श्रद्धा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर कर्डक आणि घनवट यांनी खालील मुद्दे उपस्थित केले आहेत। यात त्यांनी म्हटले आहे की सर्वप्रथम खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपण हे अनुदान स्वतःच्या पत्नी, मुले आणि सुना संचालक असलेल्या कंपनीला घेतले आहे। हे मान्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन। याच ठिकाणी आपण आपल्या पदाचा लाभ आपल्या पत्नी आणि मुलांच्या कुटुंबांना देऊन पदाचा गैरवापर केला हे मान्य केलेले आहे। ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीला अभिमान बाळगण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आहे असे डॉक्टर कर्डक यांनी नमूद केले। त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द व्हावी ही आमची मागणी पुन्हा करत आहोत। एकूण हा सर्व प्रकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी आपल्याच मुलाला सेटल करण्याचा प्रकार असल्याचे सिद्ध होते। त्यामुळे कुटुंबाला लाभ दिल्याबद्दल आपली खासदारकी रद्द का होऊ नये अशी विचारणा आम्ही महामहिम राष्ट्रपती आणि माननीय लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे केलेली आहे। आपण हे सगळे शेतकऱ्यांसाठी केले म्हणता, पण हे करताना शेतकऱ्यांसाठीच 16 कोटींचा अनुदान स्वतःच्या घरात का घेतला? अजब पद्धत आहे शेतकऱ्यांसाठी काम करायची। शेतकऱ्यांना याचा काय उपयोग झाला? किती कांदा खरेदी झाली? त्याची रक्कम किती होती? अनुदान किती घेतले? हे आकडे जुळत नाहीत। 4 वर्षापासून 32 कोटींचे प्रकल्प उभे करत आहात। तिकडे 20,000 कोटींचे नवे संसद भवन बांधून झाले, 1,500 कोटींचे श्रीराम मंदिर बांधून झाले, पण आपल्याकडून काही 32 कोटींचा प्रकल्प उभा राहिला नाही। शेतकऱ्यांसाठी करायचे तर मग मतदारसंघातील शेतकरी पुत्र भेटले नाहीत का? शिर्डी मतदारसंघात जागा नाही म्हणता, तर श्रीरामपूर आणि पांढरीपूल MIDC रिकामे आहेत। लोकांना काम नाही, परंतु यांना स्वतःचे घर भरायचे आहे असे दिसते। उदाहरण, नेवासे तालुक्यामध्ये आपल्या पुढाकाराने किसान कृषी उत्पादक कंपनीची स्थापना 2018 साली झाली, परंतु अद्याप त्या ठिकाणी काहीही काम झालेले नाही। शिर्डी मतदारसंघात सर्वसामान्य शेतकरी संचालक असणाऱ्या 10 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या 6 वर्षापासून खासदार लोखंडे यांनी स्थापना केलेल्या आहेत। परंतु जेव्हा कोट्यवधी रुपये अनुदान घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र फक्त पत्नी आणि मुले संचालक असणाऱ्या कंपनीचे नाव पुढे का केले? कंपनी कायदा 1986-2013 किंवा असली तरी प्रोड्युसर कंपनीची उद्दिष्ट समान आहेत। संचालकांवर जास्तीची जबाबदारी टाकून कंपनीला अधिक सभासदाभिमुख करण्यासाठी 2013 चे बदल करण्यात आलेले आहेत। आपण त्या बदलांना हरताळ फासला असल्याचे सिद्ध केले आहे। एखाद्या कंपनीमध्ये जर 6 वर्ष काही उलाढाल नसेल आणि अचानक एक दिवस ती कंपनी कोट्यवधींच्या अनुदानाचा लाभ घेत असेल तर ती गोष्ट संशयास्पद आहे। एलिजिबिलिटी नक्की काहीतरी वेगळी होती असे म्हणावे लागेल। कंपनीच्या 2016-17 पासूनच्या आर्थिक उलाढालीचा तक्ता सोबत आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका 150% किमतीचे बिगर शेती मालमत्ता तारण म्हणून मागते। 32 कोटी रुपयांच्या प्रोजेक्टसाठी 48 कोटी रुपयांची संपत्ती तारण ठेवावी लागली असावे असे आम्हाला वाटते। 2014 आणि 2019 सालच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात लोखंडे कुटुंबियांनी दाखवलेली संपत्ती आणि कर्ज मिळण्यासाठी बँकेला तारण दिलेली संपत्ती याची आकडेवारी जुळत नाही। 2014 आणि 2019 मध्ये आपली संपत्ती अनुक्रमे 4 आणि 10 कोटी असताना 48 कोटींचे तारण कसे केले? शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देऊन त्यांना आपला उद्योग उभे करण्यासाठी सहाय्य करत असतं। परंतु काही वर्षाच्या अनुभवानंतर असं लक्षात आलेलं आहे की सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांसाठी जे काही अनुदान सरकार उपलब्ध करून देतं त्याच्यावरती काही प्रभावशाली व्यक्तीच फक्त डल्ला मारत असतात
सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांचे पदाधिकारी बँकांकडे चक्रा मारून मारून कंटाळून जातात, शेवटी नाद सोडून देतात। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने 6,000 शेतकरी उत्पादक कंपन्या बंद पडलेल्या आहेत। परंतु ज्या कंपन्यांमध्ये आमदार खासदारांच्या कुटुंबियाची लोक असतील, मंत्र्यांच्या कुटुंबियामधली लोक असतील, त्यांचे जवळचे मित्रमंडळी असतील, त्यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपयाचं कर्ज सर्व नियम धाब्यावरती बसून करोडो रुपयाची सबसिडी यांना कशी मिळेल अशी सगळी व्यवस्था आज आपल्या देशामध्ये झालेली आहे। आणि याचा शोध घेताना आम्हाला कागदोपत्री एक पुरावा आढळला। तो खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या कुटुंबियांची एक कंपनी आहे। गेली 6 वर्ष ती कंपनी निष्क्रिय होती, त्याचा बिलकुल टर्नओव्हर नव्हता, तरी सुद्धा त्यांना 32 कोटी रुपयाचं कर्ज देऊन 50% सबसिडी म्हणजे 16 कोटी रुपये त्यांना देण्यात आले। आणखी एक भाग याच्यामध्ये असा आहे की शेड्यूल कास्ट मागासवर्गीय तरुणांना बीज भांडवल मिळावं, कॅपिटल मिळावं म्हणून व्हेंचर कॅपिटल फंड नावाचे एक निधी आहे, तो या गोरगरीब तरुणांना मिळावा। 1 कोटीपर्यंतची त्याची लिमिट असते। परंतु खासदार लोखंडे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या कुठल्याही मागासवर्गीय तरुणाला याचा फायदा मिळवून दिला नाही। स्वतःच्या मुलांना सुनेला तो फायदा मिळवून देऊन त्यांनी हा पैसा आपल्या या प्रोड्युसर कंपनीमध्ये वापरलेला आहे। अशा पद्धतीने जर सामान्य जनतेच्या करातून आलेली रक्कम, हा निधी हा जर फक्त आमदार खासदारच लाटत असतील तर हा मोठा गंभीर विषय आहे। प्रश्न फक्त खासदार सदाशिव लोखंडेंचा नाहीये, भारतभरातल्या अशा पद्धतीने वितरित झाल्याच्या कर्जाच्या आणि अनुदानाचा अभ्यास व्हावा, त्याची चौकशी व्हावी आणि याचे खरे लाभार्थी कोण आहेत याची शहानिशा करून ते जनतेला कळालं पाहिजे, ते जाहीर केलं पाहिजे, अशी आमची याच्यामध्ये भूमिका आहे। याच्यामध्ये आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही। सगळ्या पक्षाचे आमदार खासदार याच्यामध्ये अडकले असावेत असा आमचा संशय आहे। आज आमच्याकडे IQ बातम्या आहेत, त्याच्यावरती आम्ही कोणाचं नाव घेणार नाही। ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ऑथेंटिक कागदपत्र उपलब्ध होतील त्यावेळेला आम्ही या सगळ्यांची नावं जाहीर करू। सध्या तरी आपले समाजसेवक पद्मभूषण हजारे अण्णा यांच्याकडे आम्ही एक याची प्रत देत आहोत। त्यांनी सुद्धा आम्हाला या प्रकरणामध्ये मदत करावी अशी विनंती करत आहोत। तसेच महामहिम राष्ट्रपतींना, लोकसभेचे अध्यक्षांना आणि पंतप्रधानांना पुन्हा आम्ही एक पत्र देणार आहोत। याचबरोबर बँकिंग अथॉरिटी, नाबार्ड यांना सुद्धा या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आम्ही विनंती करणार आहोत। डॉक्टर भारत गंगाधर कर्डक, मूळतः नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचा संस्थापक आणि शेतकरी उत्पादक कंपनी या विषयामध्ये गेली 10 वर्ष काम करत असलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे। सामान्य शेतकरी मुलांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी आणि व्यवसाय करावा अशी इच्छा असणाऱ्या अनेक तरुणांनी गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात 8,000 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केलेल्या आहेत। परंतु जेव्हा या कंपन्यांना शासकीय अनुदान आणि कर्ज वितरणाचा आपण लेखाजोखा पाहिला तर असं लक्षात येतं की फक्त काही प्रभावशाली व्यक्ती, आमदार, खासदार, मोठे उद्योगपती यांच्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचं अनुदान या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। आणि याचा तपास करत असताना आम्हाला अनेक आमदार, खासदार आणि प्रभावशाली व्यक्तींच्या कंपन्यांची माहिती मिळत गेली। ती अतिशय संतापजनक आहे, कारण सर्वसामान्य बांधावर काम करणाऱ्या शेतकरी जेव्हा स्वतःच्या कांद्याला पडलेला भाव आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात आलेलं दारिद्र्य याच्याशी सामना करत असतो, त्यावेळेस हे मुठभर खासदार आमदारांची लोक स्वतःच्या पत्नी, मुलं आणि सुनांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपयाचं अनुदान मिळवून देत असतात। आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा अभिमान वाटावा अशा पद्धतीनं पत्रकार परिषदा घेऊन आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना अब्रू नुकसानीचा दावा ठोकू अशा प्रकारच्या जाहीर धमक्या देत असतात, ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे। आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या खेमानंद दूध आणि कृषी उत्पादक कंपनीला जे कोट्यवधी रुपयाचं अनुदान मिळवून दिलं, ज्याच्यामध्ये त्यांची पत्नी, मुले आणि सुना हेच फक्त संचालक आहेत, या प्रकाराबद्दल खासदार सदाशिव लोखंडे यांनी जनतेची जाहीर माफी मागावी
आणि त्यांची खासदारकी रद्द व्हावी यासाठी आम्ही महामहिम राष्ट्रपती, माननीय लोकसभा अध्यक्ष आणि आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी या प्रकारामध्ये लक्ष घालून अशा प्रकारच्या धनदांडग्यांना आणि प्रस्थापितांना चाप लावावा अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती आहे.